खापर नाही मुक्ते. दादा थांबा, आता जातो मी आणि खापर घेऊन येतो. खापर आणण्यासाठी मुक्ताई जाऊ लागल्या. सोपान दादा भेटले. अगं मुक्ते जाऊ नको ग, ते लोक आपल्याला खापर देतील नाही. पुढे गेली मुक्ताई. निवृत्ती दादा भेटले. निवृत्ती दादा म्हटले जाऊ नको मुक्ते. मुक्ताबाई ऐकत नाही. माझ्या ज्ञानाला भूक लागली. मुक्ताबाई म्हणते माझ्या ज्ञानाला भूक लागली, मी ऐकणार. मुक्ताबाई जातात. पहिल्या घरी जातात आणि आवाज येतात, कोणी आहे का घरी? आई. ते बाई बाहेर निघते. कोण आहे ग तू? मी विठ्ठल पंताची आणि रुक्मिणीची लेक आहे मुक्ता. कशाला आली आहे? काही नाही, माझ्या ज्ञानाला मांडी खाण्याची इच्छा निर्माण झाली आहे म्हणून मी खापर मागण्यासाठी आले. जा, कोणी तुला खापर देणार नाही. संन्यासाची मुलं आहे तुम्ही आणि आम्ही जर तुम्हाला खापर दिलं आम्हाला सुद्धा लोक वाडीत टाकतील. जा, मी तुला खापर देणार नाही. रडत रडत मुक्ताबाई दुसऱ्या घरी जातात. दुसऱ्या घरी जातात मुक्ताबाई. आवाज येतात, कोणी आहे का घरी? आई. कोण ग तू? मी विठ्ठल पंताची आणि रुक्मिणीची लेक मुक्ता. माझ्या ज्ञानाला भूक लागली ग, मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली. खापर मागण्यासाठी मी या ठिकाणी आली. त्या माता माऊलीने खापर दिलं. खापर दिलं तेवढ्यात तिचा नवरा आला. काय करतो तू? यांना जर खापर दिलं लोक आपल्याला वाडीत टाकतील. खापर देऊ नको. खापर हिसकून घेतलं मुक्ताबाईच्या हातात. एवढा त्रास. खापर हिसकून घेतलं. परत रडत रडत मुक्ताबाई तिसऱ्या घरी गेली. कोणी आहे का घरी? आई. ती माता माऊली आली. माता माऊलीने खापर दिलं. माता माऊलीने खापर दिलं. खापर घेऊन मुक्ताबाई जात आहे. सिद्धबेटाच्या रस्त्याने जात आहे. जाता जाता विसोबा खेचर तिथे आल्या. का ग मुक्ते, कुठं गेली होती? काही नाही काका, माझ्या ज्ञानाला भूक लागली काका. सर्व काही घरामध्ये आहे काका, फक्त भाजण्यासाठी खापर नाही काका. खापर आणण्यासाठी आळंदीमध्ये गेली होती. ए मुक्ते, कोणाला विचारून गेली होती तू? मुक्ताबाईला लात मारावी हो, लात मारावी. विसोबा खेचराने रडत रडत मुक्ताबाई जावी आपल्या झोपडीकडे, सिद्धपेठाकडे जावं. मुक्ताबाईने सोपान दादा भेटले. दादा, ए सोपान दादा, तुम्ही आमची आई आहे दादा, तुम्ही आमची आई आहे. हो, काय समाजानं आपण एवढं वाईट केलं की दादा हे समाज आपल्याला खापर सुद्धा देत नाही. दादा खापर सुद्धा देत नाही. ग मुक्ते, मी सांगितलं होतं तुला जाऊ नको, कशाला गेली तू? रडत रडत परत मुक्ताबाई निवृत्ती दादाकडे जातात. दादा, तुम्ही आमची आई आहे, तुम्ही आमचे वडील आहे दादा. जेव्हा आमचे आई वडील निघून गेले दादा, तुम्ही आमचा सांभाळ केला दादा. दादा, या समाजाचं काय आपण वाईट केलं दादा? खापर सुद्धा समाज आपल्याला देत नाही दादा. संन्यासाची मुलं आहे, संन्यासाची मुलं आहे म्हणून हे होतं दादा. काय आपण वाईट केलं या समाजाचं? त्यावेळेस मुक्ताबाई जातात ज्ञानदादाकडे. ज्ञानदादा, या समाजाने आपला छळ केला दादा, आपल्याला खापर सुद्धा समाज देत नाही दादा. मुक्ताबाईचे अश्रू पाहून ज्ञानोबाराय नंतर मुक्ती काळजी करू नको. स्वतः ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीचा त्या ठिकाणी काय केलं? योगाग्नी प्रगट केला आणि सांगितलं, मुक्ते मुक्ते भाज या पाठीवर मांडे, भाज या पाठीवर मांडे. मांडे भाजले. एवढा त्रास ज्ञानोबारायांनी सहन केला. त्रासाच्या भरामध्ये एक वेळचा प्रसंग असा, ज्ञानोबारांना या समाजाचा एवढा संन्यासाची मुलं आहे, संन्यासाची मुलं आहे, संन्यासाची मुलं आहे. एक वेळ चौघी भावंड त्या ठिकाणी इंद्रायणी स्नान करण्यासाठी गेले. इंद्रायणी स्नान सुद्धा करू दिलं नाही. सांगितलं, हे या इंद्रायणी मध्ये जर तुम्ही स्नान केलं तर आमची इंद्रायणी वाटेल. म्हटलं, ते ब्राह्मण, आमची इंद्रायणी वाटेल, इंद्रायणी स्नान करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. ज्ञानोबारांना राग आला. रागाच्या भरामध्ये ज्ञानोबाराय झोपडीमध्ये गेली आणि झोपडीचं कावड त्या ठिकाणी फाटक लावून घेतलं. मुक्ताबाई आग्रह करते, दादा, हे दादा, तुम्ही योगी या दादा. तुम्ही हे समाजाने जरी तुमचा छेड केला असेल तरी आपण संतांना आपण कसं वागायचं? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
माझ्या दरवाजा ताटीचा दरवाजा उघडत नाहीये. शेवटी मुक्ताबाईने पर्याय ठेवला. त्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी झोपडी उघडली. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा नाना विश्वरागे झाले संती सुखे व्हावे आणि विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी आज्ञा त्या ठिकाणी ज्ञानोबारांना दिली. एवढा त्रास ज्ञानोबारांना झाला हो. आज आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. ज्ञानेश्वरी त्या ज्ञानोबारांचे साक्षात ज्ञानोबा आहे त्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. साक्षात तुकोबा आहे त्या गाथेमध्ये आहेत. अशी ती ज्ञानोबा तुकोबा आहे. त्यांनाही त्रास झाला येत नवल नाही. साक्षात देवाच्या मालकाने त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे. ज्यावेळेस समाधीला जातात त्यावेळेस रडावं. रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं का हो मालक आतापर्यंत मी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले नाही मालक. आता का बरं तुम्ही या ठिकाणी रडता. त्यावेळेस विश्वाच्या मालकाने सांगावं देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही ऐसे जाण समजविनी जाण त्रैलोक्यासी. अशा प्रकारे ऐसे सांगता हरिश्री प्रेम ओसंडले रुक्मिणीशी धन्य धन्य जयाची खुशी ज्ञान देव जन्मले. आज आमचं त्या ठिकाणी सर्व महाराज मंडळीचं नाव त्या ठिकाणी लौकिक होत आहे. एका एका अभंगावर त्या ठिकाणी कोट्यावधीची इस्टेट एक एक महाराज मंडळी कमवतोय. कुणाची उपकार आहे. काही मागितलं का त्यांनी आपल्याला. मागितलं का काही नाही हो. म्हणतात ना बेसहारों को सहारा तेरे आलंदी में है. अब तो है जीवन बिताना तेरे आलंदी में. अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर. अब तो है जीवन बिताना तेरे आनंदी में है. कोणीतरी फार सुंदर लिहिलंय का. ये यदि ये जुर्म है तो ये दोबारा किया जाएगा. काय